नमस्कार, माझे नाव रिचा मयेकर. हांव चवथे वर्ष कला आनी शिक्षण ह्या विभागांत शिकता. आयचो जो मुद्दो आसा तो म्हटल्यार गोंयाक 35 वर्सां जालीं घटक राज्य म्हणून, आनी गोंय जे आहा गोंय सरकार हो गोवा राज्य हे स्वयंपूर्ण राज्य करपाच्या हो विचार घेवन आसा. तर ह्या गजालीक एक पॉयंट असो येता की स्वयंपूर्ण जावपा खातीर सगळ्यान विकासूच हो म्हत्वाचो न्हू, तर विकास घडोवपा खातीर गोंयान आसलेले युवक हेवूय म्हत्वाचे आसा. आयचे युवक जे आसा ते चडशे सरकारी नोकरी हेजेरूच चड फोकस केले वयता, पूण खरें तर गोंयांतले युवक जे आसा ते खूब कला आनी कौशल्यान भरलेले आसा. सरकारान अशें कितें गोंयच्या सरकारान अशें कितें ह्या गजालीची जतनाय घेवची की गोंयचे जे युवक आसा तेंची जी कला कौशल्य कितें आसा, स्किल्स आसा, ती डेवलपमेंटाक कशी हाडची आनी तांकां मुखार बरें करियर कशें, आनी एक इंजिनियर, टिचर ना डॉक्टर हें सोडून आतां डिजिटलायजेशन जाल्लें आसा, त्या भशेन नवे जे उपकरणां आसात तेंचेर IT सॅक्टर आनी वेगवेगळ्या सॅक्टरांनी कशें तांकां करियर करपाक मेळटा हेजेर स्कूल लेवलच्यानूच गायडन्स दिवची. कित्याक जेन्ना भुरगीं 10वी पास जाता तेंची आवय बापूय तांकां सायन्स कॉमर्स घे म्हणटा, पूण एक्चुली तेंचो इंट्रस्ट आसता लिटरेचरान, सो तांकां कळना आनी खंय तरी मागीर तांकां मागीर दिसता की काश हांवें तेन्ना आर्ट्स घेतलेलें जाल्यार आयज मुखार हांव बरे भशेन एक टिचर जावं शकताली ऑर एक रायटर जावं शकतालें. सो हेज्या खातीर गोंयच्या सरकारान हे जो करियर गायडन्साचो जो विचार आसा तो स्कूल लेवलच्यान चालू करचें अशें म्हाजें मत आसा. नमस्कार, माझं नाव उत्कर्षा उमेश राऊत. गोवा घटक राज्य संदर्भात मी प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी इथे उभी आहे. गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे. उत्तरेला महाराष्ट्र, पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्व व दक्षिणेला कर्नाटक व त्यामध्ये वसलेला आमचा गोवा. 30 मे 1987 रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे 30 मे हा दिवस आपण गोवा घटक राज्य दिवस म्हणून साजरा करतो. इसवी सनच्या 15व्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व या प्रदेशावर 450 वर्षे राज्य केले. 450 वर्षाच्या कालावधीनंतर गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाला. याचं कारण केंद्र सरकारावर अवलंबून न राहता हे राज्य स्वयंपूर्ण व्हावं हा हेतू होता. माझं असं मत आहे की आम्ही यापैकीच बरीच विकासाची लक्ष्य पुढे नेण्यात सक्षम ठरलो. राज्यात लघुमध्यम उद्योग तसंच पर्यटक क्षेत्रातही गुंतवणुकीला आकर्षित करण्यातही आपल्याला यश मिळालंय. पायाभूत सुविधांच्या विकासात राज्याने आघाडी घेतली. रस्ते, पूल उभारणीत राज्याने चांगली प्रगती केली. माहिती तंत्रज्ञानाला योग्य दिशा मिळवून दिल्यास गुंतवणुकीला एक सर्वोत्कृष्ट क्षेत्र ठरेल. स्थानिक, पारंपरिक, कारागीर तसंच स्थानिक उद्योजकांच्या बाजारपेठेचा आधार मिळवण्यासाठी ग्रामीण मनुष्यबळ व कौशल्यांचा उपयोग करण्याची गरज आहे. मोपा विमानतळ पर्यटन आणि उद्योग क्षेत्राला चालना देईल. मुख्य लॉजिस्टिक प्लॅटफॉर्म म्हणूनही हे विमानतळ काम करेल. भविष्यातील मागणी लक्षात घेतात अनेक संभाव्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकेल. आपल्याकडे लोक उद्योगांना आणि विकास प्रकल्पांना विरोध करतात. त्याचे कारण त्याच्या जमिनींना योग्य मूल्य मिळत नाही. राज्याचं छोटं भौगोलिक क्षेत्र पाहतात जमीन उपलब्धता हा मोठा चिंतेचा विषय ठरला आहे. राज्याला काही महत्त्वाच्या विषयांकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. ती म्हणजेच भूमिगत वीज वाहिन्यांना राज्याला नितांत गरज आहे. सरकारी हॉस्पिटलाचं व्यवस्थापन सुधारून त्यात सुधारणा घडवून आणावी असं सगळ्यांचं मत आहे. पर्यावरणाचं रक्षण करून खाण व्यवसायाला सुरुवात करण्याची गरज आहे. सरकारी साधन सुविधांच्या
विकास करायला हवा. तसेच शेतीला व्यावसायिकतेची जोड देण्याची गरज आहे. यासाठी आपल्याला सगळ्यांनाच प्रत्येकांना प्रयत्न करण्याची गरज आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अश्वेता परब आणि काल आपण आपल्या गोवा राज्याचा 35वा घटक राज्य दिन साजरा केला. त्याविषयी मी प्रतिक्रिया देण्यासाठी इथे उभी आहे. गोवा भारताच्या नकाशावर दिसणारा इवलासा ठिपका, पण या ठिपक्यात सामावलेला इतिहास, सांस्कृतिक वसा, पर्यावरणाचा अमूल्य ठेवा यांचा अवाका अथांग पसरलेला आहे. इथे बोलल्या जाणाऱ्या कोकणी भाषेमुळे गोव्याला मुक्तीनंतर स्वतंत्र राज्य होण्याचा बहुमान मिळाला. 30 मे हा दिवस दरवर्षी गोवा राज्य घटक दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक गोवेकराला त्याच्या वेगळ्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. भाऊसाहेब बांदोडकर आणि तत्सम नेत्यांनी धडपड करून मिळवलेले हे वेगळे अस्तित्व आज कवडीमोल होताना पाहून मन आक्रंदून जातं, हतपलता अस्वस्थ करते. दारूचे अड्डे आणि समुद्रकिनाऱ्यावरच्या तोकड्या कपड्यातल्या मुली ही ओळख आज गोव्याबाबत रूढ होत चालली आहे. आजच्या तरुणाईच्या हातातून ही ओळख पुसण्याची संधी आहे. त्यांनी या संधीचं सोनं करावं आणि समृद्ध आणि सुसंस्कारित गोवा ही ओळख पुन्हा रुजवावी. घटक राज्याचे अस्तित्व टिकवण्याची जबाबदारी प्रामुख्याने प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेल्या राज्यकर्त्यांची असते. मात्र आज या जबाबदारीचा बऱ्याच प्रमाणात अवेर होताना दिसतो आहे. हे थांबवण्याची जबाबदारी आता जागृत सुशिक्षित नागरिकांची आहे आणि ते आता लोकांच्या कृतीतून पावलोपावली दिसते आहे. वेळोवेळी लोक सरकारच्या कामांची दखल घेऊन त्यावर व्यक्त होताना दिसत आहेत. धन्यवाद. सगळ्यांक माये मोगाचो येवकार. माझें नांव सर्वेश सांगळे. हांव 4थें वर्ष कला शिक्षण हांगा शिकता. तर आतां गोव्याक 35वां गोवा घटक राज्य काल आमी मनयलो. पण गोवा स्वावलंबी जावंक जावो ते साठी म्हणल्यार ते खातीर आमी आमचो कितें रोल आसता. म्हणल्यार आतां गोवाक आतां गोवा पुर्तुगीजांच्या राजवटीतून मुक्त जालो म्हटल्यार आतां गोंयचें सगळें बरें जालें तशें न्हू, तशें ना. त्या खातीर भाऊसाहेब बांदोडकर म्हणा नाजाल्यार जे हुतात्मे जाले तेंच्यांनी सुद्दां खूब त्रास घेतले. गोवा स्वतंत्र मेळपा खातीर तेंच्यांनी त्रास घेतले. मागीर गोवा एक राज्य हें चलोवपा खातीर भाऊसाहेब बांदोडकर हेंच्यांनी देखीक त्रास घेतली. तेंच्यांनी नवीन नवीन प्रोजेक्ट हाडले. म्हणल्यार हेंचे शाळा सुरवात केले. ते एकवेळ जे शिक्षण आहा तें प्रत्येकाक मेळपा खातीर. पण जर आमी पळोवंक गेले गोवा हो स्वावलंबी जर जावपाक जावो जाल्यार ते फक्त लोकांक मेरेन जावचें ना. तर तेज्या खातीर आतां आमी म्हणजे पॉलिटिक्स हें आमी पळयतना कशें पळयता तें पॉलिटिक्स म्हटल्यार फूल राजकारण आनी तितून करप्शन हे हितून आमी पळयता. तर जो आमी नेता आमी घडोवन हाडटात म्हटल्यार जो आमचो MLA आसता ताका आमी निवडून हाडटा. तेजें कार्य कितें आसता तर तेजें खरें कार्य तेजें आसता तें म्हटल्यार जी कितें हें प्रॉब्लेम आहा गांवांत म्हणा नाजाल्यार त्या वॉर्डान म्हणा जो प्रॉब्लेम आहा जाल्यार तेजेर लक्ष दिवप हो तेजो कार्य आसता. पण आयच्या हितून कितें जाता आमी वयतात आमी तो MLA कित्याक हाडटा तर आमची कामां जावपा खातीर. आमी हांगा आपलो स्वताचो विचार करता. जर आमी तो सायडीक थेयलो न्हू तरच आमचो जो गोवा आहा तो स्वावलंबी जावपाच्या मार्गार वयतलो. तेजें एक उदाहरण दिवप जालें तर आतां तुमी पळया आतां शिक्षणाक जो डिस्टिंक्शन येता तो आतां खंय कामाक गेलो ताका मात्तूय वॅल्यू ना. जो तेज्या पेक्षा कमी आसता म्हणा तितून शिक्षण कमी आसता, तेजे कडेन नॉलेज कमी आसता, तेजे कडेन इन्फॉर्मेशन कमी आसता, ताका भायल्या जगाचें कांय एक खबर नासता तर ताका थंय ते इंटरव्यूक सिलेक्ट करता. तर कित्याक करता तर तेजो पॉलिटिकल फावर आसता. हें जेन्ना चेंज जातलें पॉलिटिकल फावराचे जाग्यार जेन्ना आपूण तो आपले ना बाबू आपूण ह्या एका हें आसा कॅपेबल आहा एक पोस्ट आहा ताका आपूण कॅपेबल आहा हें जेन्ना तूं ताका क्वेश्चन करतलो ताका विचारतलो तेन्ना खंय तरी गोवा हें आमचें स्वावलंबी जावपाच्या मार्गाचेर वयतलें. नाल्यार गोवा आनी स्वावलंबी जावपाचें हें आमी चिंतप न्हू. कित्याक
ते आमच्या कडल्यान पयलीं स्टार्ट जावंक जाय. जेन्ना आमच्या कडल्यान स्टार्ट जातले तेन्नाच खरो गोवा हो स्वावलंबी असो जातलो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव स्नेहा किशोर देसाई आणि एक स्त्री म्हणून जगत असताना आपल्याला खूप काही संकटांना सामोरं जावं लागतं. पण आज आपण सुशिक्षित म्हणून ज्यावेळी जगतो त्यावेळी आपण काहीतरी समाजामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं आणि त्याविषयीच मी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करीन. कारण आज जास्तीत जास्त चर्चेत जो विषय आहे तो म्हणजे स्त्रियांना आपला नवरा मृत्यू गेल्यानंतर स्त्रियांना विधवा करायचं की नाही. आणि करायचं नाही हे बरोबरच आहे, कारण एक स्त्री म्हणून जगत असताना तिला अनेक संकटांना सामोरं जावंच लागतं. मग नवऱ्याचं निधन झाल्यानंतरही तिला एका कोपऱ्यात किंवा तिच्यावर ते छळ करण्यापेक्षा काहीतरी चांगल्या रीतीने बदल घडला तर ते चांगलं होऊ शकतं. कारण फक्त हातात बांगड्या घातल्या किंवा कपाळाला कुंकू लावलं म्हणून आपण स्त्री म्हणून जगतो असं नाही. तर आपलं एक स्वतःचं अस्तित्व असतं की आपण सुद्धा पुरुषांच्या बरोबरीनं काम करू शकतो किंवा आपलंसुद्धा समाजामध्ये योगदान आहे. फक्त आपला नवऱ्यावरून किंवा आपल्या वडिलांवरून किंवा भावावरूनच आपली समाजात ओळख न घडता आपण स्वतःची एक वेगळी ओळख घडवू शकतो. आणि यासाठी सर्वांनी म्हणजे ते विधवा होण्याच्या प्रक्रियेला नकार दिल्याबद्दल आणि ते रूल जो आहे तो असाच चालू राहायला हवा की विधवा होण्याची प्रक्रिया बंद व्हायला हवी. कारण ज्यावेळी स्त्री विधवा होते त्यावेळी तिला स्वतःच्या घराची जबाबदारी झेलावीच लागते. पण त्यात जर तिला त्या विधवा झाल्यावर तिच्यावर जर ते छळ केला तर तिला मानसिक तणावही होऊ शकतो. त्याच व्यतिरिक्त जर तिला चांगली वागणूक दिली किंवा तिला जर आपण समजूत घातली की असं बांगड्या फोडणं किंवा कपाळाचा कुंकू न पुसता तिला चांगल्या रीतीनं तू काहीतरी करू शकते, तुझ्या घरातल्या जी मंडळी आहे त्यांचं तू चांगल्या रीतीनं पालन पोषण कर, ते विधवा करण्याऐवजी तिला त्या नवऱ्याची नोकरी दिलात समजा किंवा त्या व्यतिरिक्त तिला काहीतरी उद्योग किंवा व्यवसाय सुरू करून दिला तर एक चांगलं पाऊल खऱ्या रीतीने होऊ शकतं. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव यशस्वी नाईक आणि मी तृतीय वर्ष कला आणि शिक्षण वर्गात शिकते. गोव्यासारख्या राज्यातील बहुतांश उच्च शिक्षित तरुण शिक्षण संपल्यावर आपल्याला नोकरीच हवी असा विचार करतो आणि नोकरी मिळेपर्यंत बेरोजगार राहतो. आणि नोकरी एखादा लहान उद्योगधंदा करूनसुद्धा पैसा कमावता येतो असा विचार त्यांना करता येत नाही. आणि कदाचित त्यात त्यांना काही प्रमाणात कमीपणा वाटत असावा. आणि म्हणतात ना तर गरज माणसाला खूप काही शिकवतो. आणि गेल्या वर्षी करोनाच्या काळात अनेकांची नोकरी गेली. त्या काळी ना अनेकांना वाटलं की उद्योगधंदा करायला पाहिजे. त्यावेळी अनेकांनी उद्योगधंदा केला आणि त्यावेळीसुद्धा त्यांना नोकरी नव्हती त्यांच्या हाती, तरी त्यांनी पैसा कमावला. तर त्यांना करोना ह्या महामारीने काहीतरी शिकवलं. त्यावेळी अनेक असा व्हिडिओ आपल्याला व्हायरल होताना दिसला की त्यात अनेक लोक शेती करायचे आणि यशस्वीपणे त्यातून त्यांना खूप काही उत्पादन मिळालं. तर करोनाने आम्हाला बरेच काही चांगलंसुद्धा शिकवलं हे यातून आपल्याला दिसतं. नमस्कार, माझं नाव अक्षता मायणकर. वाईट घटनेमुळे कार्य सोडायचे का? आमच्या जीवनात अशी एक म्हण आहे की कुणामुळे कुणाचं अडत नाही, हे खरं आहे. एक घटना घडून गेली, तिच्यामागे तिचा बोध हे चांगला असो किंवा वाईट, परंतु तो कसा घ्यायचा हे आपण ठरवत असतो. वेळात वेळ काढून या एका प्रसंगावर लिहायचं असं वाटलं. आपण माणसं वेगवेगळ्या कृतीमध्ये
हुशारकी दाखवतो. सगळ्या माणसांकडे कोणती ना कोणती कला ही असतेच आणि ते दाखवण्यात आपण खूप उत्साही असतो. आपण ती मनसोक्तपणे व्यक्त करतो, परंतु एकाच वेळी ती सादर करत असताना आपल्याकडून कोणतीही वाईट घटना घडली, त्यात काय आमची चूक असते का? आणि त्याला कारणीभूत तरी कोण ठरतो, हा मोठा प्रश्न. अरे वेड्यानो, मला तरी असं वाटतं की ज्याचं पावलं त्याचं फावलं. त्यात दोष करून काय मानून तरी काय फायदा? आता बघा, आपणही जर एखादं नृत्य सादर करतो आणि सादर करत असताना एखादी वाईट गोष्ट घडली म्हणून तीच रट घेऊन बसलो तर कोणते कार्य साध्य होणार नाही. नशिबाचा खेळ म्हणायचा आणि पुढं जायचं. आता पुढे सुद्धा जाताना असं वाईट जे लोकांना चटके लावून जाणार प्रत्येकाच्या हातून घडणार नाही याची काळजी घ्यायला विसरता कामा नये. तसं पाहिलं तर आपणही समय नृत्य करतो, तीसुद्धा काही सोपी गोष्ट नाही. त्यातसुद्धा आपण स्वतःची तसेच इतरांची सुद्धा तेवढीच काळजी घ्यावी लागते आणि लक्षपूर्वक जपून करण्याची क्षमता बाळगली पाहिजे. म्हणूनच म्हणते, एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपन. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव ब्रिंदा भोसले. अभ्यास म्हणजे काय, जे आपल्याला शाळेत विविध विषयासंदर्भात माहिती दिली जाते आणि घरी आपण त्याची उजळणी करतो, त्याला अभ्यास म्हणायचं का? खरं तर शाळा माहिती ज्ञान मिळवण्याचे पवित्र मंदिर आहे. शाळेपासून त्याची सुरुवात होते. खरं तर जगत असताना प्रत्येक क्षणाला आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांच्या माध्यमातून नित्य नवीन गोष्टी शिकता असतात. प्रत्येक क्षणाचा चांगला किंवा वाईट अनुभव आपल्याला शिक्षणाचा भाग असतो. अभ्यास म्हटलं तर परीक्षा आवश्यक आहेतच, कारण केलेल्या अभ्यासाची पोचपावली म्हणून परीक्षेचा निकाल देत असतो. त्यावरून खूप वेळा असे समजते की कोण किती हुशार आहे. हुशार असण्याचा अर्थ असा नाही की नुसते पाठांतर करून परीक्षा देणे. अभ्यास म्हणजे कोणत्याही विषयी बुद्धीने आकलन करून देणे, कोणतीही गोष्ट अनुभवातून समजून घेणे. अभ्यासातून मनुष्यात संयम, शिस्त आणि असे गुण आत्मसात होणे आवश्यक आहे. कोणत्याही मनुष्याच्या जीवनात अभ्यास खूप महत्त्वाचा असतो. तसेच अभ्यासाला कोणतीही मर्यादा नसते. जेव्हा एखादी व्यक्ती सतत अभ्यास करते ते काहीही साध्य करू शकते. अभ्यासात अशक्य गोष्ट देखील शक्य होऊ शकते. तसेच या जगात कोणी जन्मता विद्वान असत नाही. तो केवळ अभ्यास करूनच शिकत असतो आणि महान होतो. आपल्यापैकी बरेच लोक आहेत ज्यांना अभ्यास करताना त्याचे महत्त्व समजत नाही. कालांतराने त्यांना पश्चाताप करावा लागतो. अभ्यास करणे आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहे. केवळ अभ्यासानेच आपण आपली उद्दिष्ट साध्य करू शकतो आणि आपल्या भोवतालच्या गोष्टी आपण जाणून घेऊ शकतो. धन्यवाद. नमस्कार, मी दिव्येश भोसले. आम्ही कालच गोवा घटक राज्य दिन साजरा केला. गोवा घटक राज्याच्या दिवशी आपला गोवा एक वेगळं स्टेट, राज्य म्हणून नाव लौकिकाला प्राप्त झालं. गोवा घटक राज्य जावच्या पयलीं तो एक गोवा दमन एंड दीव म्हणून आशिल्लें. युनियन टेरिटरी म्हणून गोंयाक वळखले गेले वताले. आनी ताच्या आदीं समज आमी गोंयाचो इतिहास समज आमी पळयलो जाल्यार आमकां कळटलें की गोवा हो असो देश, अशें राज्य आसा जे ताचेर वेगवेगळ्या शासकांनी राज्य केल्लें आसा. गोंय जरी धाकटें आसा तरी सुद्दां ताका स्वर्ग म्हळें जाल्यार ताकाय जावचें ना. कारण गोंयान ट्युरिजमाक खूब वाव आसा. गोवा जरी धाकटो आसलें जाल्यार म्हाका ताका हिऱ्या माणकाचें म्हणून दिसता. जसो हिरो ल्हान आसता तशेंच आमचें गोंय सुद्दां ल्हान आसा, इल्लेशें आसा. गोवा म्हळ्यार आमच्या भारताची शान आसा, मान आसा. गोवा भारताचोच अभिमान न्हय तर प्रत्येक गोंयकाराक अभिमान आसा की आपूण गोंयकार म्हणून.
गोवा जेन्नाच्यान गोंयाक जेन्नाच्यान एक स्वतंत्र राज्याचो दर्जो मेळ्ळो तेन्ना आमच्या गोंयान खुबशी उदरगत केल्ली आसा. आमच्या गोंयची उदरगत स्टार्ट जाता जेन्ना आमचे पयले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर हेंच्यांनी जेन्ना ते मुख्यमंत्री जाले आनी तांच्यांनी आमच्या गोंयाची प्रगती करपाक सुरवात केली. म्हाका तांचे सगळ्यांक म्हणजे चड अशें काम आवडटा तें म्हळ्यार तेंच्यांनी शाळा बांदल्यो आनी प्रत्येक गोंयकाराक सुशिक्षीत करपाचें काम तांच्यांनी केलें. आज आमी पळयता की प्रत्येक वाड्या वाड्याचेर एक स्कूल आसतलें आनी ताचें श्रेय भाऊसाहेब बांदोडकरांक वता. भाऊसाहेब बांदोडकरा उपरांत खुबशे मुख्यमंत्री आमच्या गोंय राज्यान पळयले आनी तांच्यांनी सुद्दां गोंयची प्रगती करपा खातीर आपलो मोलादीक असो फांटो निभयलो. आनी सद्याचे आमचे माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत आसात ते सुद्दां गोंयची उदरगत करपा खातीर बऱ्या भशेन काम करतात. आनी गोवा हो भारताचो एक भाग आसा आनी तेन्ना आमी अशें म्हणपा येता की गोंयाची उदरगत करपाक आमकां केंद्रा कडल्यान बरेचशें सहकार्य मेळटा. आमच्या भारत देशाचेर 2014 उपरांत माननीय नरेंद्र मोदी हांच्यांनी राजवट करपाक किंवा ते तेन्नाच्यान आमच्या भारताचे प्रधानमंत्री जाले आनी तेन्नाच्यान आमी पळयता की खुबशे डेवलॉपमेंट आमच्या देशान आमकां पळोवपाक मेळ्ळे. आनी मेन डेवलॉपमेंट जे नरेंद्र मोदी हेंच्या काळान जाले ते म्हळ्यार एका भारतीयाक आपूण भारतीय आसा म्हणून अभिमानान सांगूं शकता. आनी तेणें इंडिया एज अ ग्लोबल कंट्री केली. भारताची जी संस्कृती आसा ती अख्ख्या जगान पावयली. पयलीं अशें जायनाशिल्लें. भारतीयांकूच अशें फील जातालें की वी आर समवेर लॅकिंग बिहायंड, वी आर बॅकवर्ड. पूण जेन्नाच्यान नरेंद्र मोदी आयले तेन्नाच्यान भारताची जी संस्कृताय आसा, अस्मिताय आसा, कल्चर आसा, लँग्वेज आसा ती ताका सन्मान अख्ख्या जगान मेळूंक लागलो. आनी इंटरनॅशनल योगा डे हो सुद्दां नरेंद्र मोदीच्या कार्यकर्तेनूच सुरवात जालो. म्हणून आमी अशें म्हणपाक जाता की नरेंद्र मोदीची किंवा भारतीय जनता पक्षाची 2014 ते 2022 मेरेनची गोंयान परत सेंट्रलान जी राजवट आसा ती खूब बऱ्या तरेची राजवट आसा. कारण तेंच्यांनी फक्त ह्युमन डेवलॉपमेंटाचेर फोकस करूंक ना, तेंच्यांनी फक्त कल्चरल डेवलॉपमेंटाचेरूच फोकस करूंक ना, तेंच्यांनी फक्त ओवरऑल डेवलॉपमेंट ऑफ ईच एंड एवरी इंडिविज्युअल हाचेर सगळ्यांचेर तेंच्यांनी फोकस केलो आसा. जर आमी भायर जेन्ना आमी घरांतल्यान भायर वता तेन्ना आमकां जे पूल आसतले किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेवलॉपमेंट जें कितें आसा तें आमकां बऱ्या भशेन पळोवपाक मेळटा. हो जो टेन्युअर आसा तेन्ना आमकां खुबशे बरे डेवलॉपमेंट जे हें आसा प्रोसेस आसा ते आमकां सगळें पळोवपाक मेळटा. तर एज अ गोंयकार म्हाका दिसता की जेन्ना आमी मुखार वतले तेन्ना आमकां आनीक बरो असो गव्हर्मेंट मेळचो आनी एज अ गोंयकार आमी जस्ट गोंयाचेरूच डिपेंड रावपाक जायना ना, आमी सरकाराचेरूच आमी अवलंबून रावपाक जायना की बाबा सरकार डेवलॉपमेंट करतलो. एज अ जागृत गोंयकार आमी आमचो हो प्रयत्न आसपाक जाय की आपूण गोंयचो एम्बेसेडर आसतलो. गोंयची पॉप्युलेशन अरावंड 15 लाख आसा, अरावंड 15 लाख. जेन्ना एक गोंयकार प्रत्येक गोंयकार जेन्ना समज प्रत्येक गोंयकारान समज ठरयलें आपूण एकूच स्टेप फुडें घेतलो जाल्यार 15 लाख स्टेप्सां आपुणूच फुडें वतलीं. म्हणून खंयच्याय गोश्टी समज रॉंग जाले जाल्यार सरकाराक गाळयो मारल्यो किंवा सरकाराक ब्लेम केलो अशें जावचें ना. रिस्पॉन्सिबिलिटी आपणाक घेवची पडटली, आपल्याचेर घेवची पडटली. आनी गव्हर्मेंट आनी लोक, राजा आनी प्रजा
हेंच्यांनी मेळोन ह्या गोंयची उन्नती करपाची गरज आसा. थँक्यू. नमस्कार, माझं नाव श्वेता गावस. विष, वाईट, अपमानास्पद, अपवित्र आणि राक्षसी प्रवृत्तीचा प्रतीक म्हणून काळा रंग ओळखला जातो. हे खरं आहे का? काळा रंग हा दुसऱ्या रंगासारखाच आहे ना, आहे की नाही? तर हो, काळा रंग हा व्हाईट, पिंक अशा गुलाबी अशाच रंगाप्रमाणे आहे. पण आम्ही काळ्या रंगाकडे जेव्हा कधी बघतो तर आम्ही असे पळयता की तो एक वायट कलर, लायक ते तूं काळो रंग म्हटल्यार कितें तरी बॅड लक कशें. आमच्या फुडसून आमी खंय वयताना माजूर सुद्दां ते काळे गेले जाल्यार आमी म्हणटा आतां कितें तरी वायट जातलें, आनी जर चुकोन कितें वायट जालें जाल्यार त्या काळ्या माजराचेरूच येता. सो आमी काळो रंग हो वायटूच अशें धरला. ती भुरगीं सुद्दां असो भुरग्यांक सुद्दां शिकयलें जाता, खंयच्या फंक्शनाक वयता काळे कपडे घालप ना, कित्याक म्हणून? काळे कपडे हे कपडे न्हू, अशें कित्याक जाता तेंच कळना. हे कपड्यांचें जालें. मनशां आतां स्कुलान आसतना अशें पळयलां की भुरगीं आसता ती म्हटल्यार गोरी आसता, तेंच्याच वांगडा चडशी अशी फ्रेंडशीप करपाक बीन पळयता, व्हडली सुद्दां जावन. कित्याक हो भेदभाव आसता? काळी मनशां कितें, काळी म्हणिना हांव, बट अशी सावळी आसता, जेंचो सावळो कलर आसता, ती तांकां कितें फिलिंग्स नासता, भावना नासता, तांकांय आसता. मनशां ती सगळ्यांक एकूच भावना आसता न्हू, तांकांय वायट दिसता. मागीर अशें कित्याक आसता की ती तांकां म्हणजे आमी तुच्छ कशी लेखता की तेंच्या भितर कितें तरी कमी आसता, अशें कित्याक आमी म्हणटा? तांकांय नॉर्मल मनशा भशेन वागोवपाक जाय न्हू, कित्याक की ती मनशां तेंच्या भितरूय फिलिंग्स आसा. जाल्यार हांव हेंच म्हणटा की आतां बसींनी बीन वयताना अशें जाता की एक सीट खाली, 2 सिटां आहा, एका सिटार एक बरी बसलेली आसता, बरे कपडे आसूं बट काळी आसता, तेज्या कडेन आमी केन्ना बसपाक सोदिना सायडीक. कित्याक की आमकां एक हें कशें आसता, ती काळी म्हटल्यार कितेंशें तरी मनान कशें आसता. तें अशें कित्याक जाता? ती मनीसूच न्हू, दुसऱ्या सिटार आमी कित्याक बसपाक वयता? अशें नॉर्मल रावपाक जाय. भुरग्यांक पयलीं शिकोवपाक जाय की काळी मनशां आसा ऑर सावळी मनशां आसूं ही तांकां सगळ्यांक भावना आसता म्हणून. कित्याक की ल्हानपणा पासुनूच भुरग्यांक ही अशी शिकवण कशी जाता, तीच मागीर तें दुसऱ्या भुरग्यां कडल्यान व्हडली जाता जाता दुसऱ्यां कडेन पावता न्हू. अशें. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव कांचन शिरोडकर. मुर्गी क्या जाने अंडे का क्या होगा, लाईफ मिलेगी या तवे पे फ्राय होगा. 3 इडियट्स या सिनेमातील वास्तव चित्रण करणारं गाणं आहे. आजच्या या स्पर्धात्मक युगात हा प्रश्न पुन्हा पुन्हा सतावतो की हमारा क्या होगा. लहानपणापासून सांगितलं जातं की शिक्षणामुळे आपण परिस्थितीवर मात करू शकतो, आणि हे खरं आहे, पण पूर्ण सत्य नाही. उच्च शिक्षण घेऊनही बेकार असलेले तरुण आपल्याला पाहावयास मिळतात. आपल्याला सरकारी नोकरी मिळेल या आशेवर ते जगत असतात आणि आपल्याकडे असलेली कला कौशल्य विसरून जातात. जर प्रत्येकाने आपली कौशल्ये ओळखून कार्य करायला सुरुवात केली तर आपली अवस्था मुर्गीच्या अंड्यासारखी होणार नाही. आपणच आपलं उज्ज्वल आयुष्य घडवू शकतो, कारण मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. माझं नाव तन्वी पांडे आणि खरं सांगायचं झालं तर मी महाराष्ट्रीयन आहे. गोव्यात येऊन मला आता 12 वर्ष होणार. तर मी जेव्हा सुट्टीमध्ये गावी जाते तेव्हा मला नेहमीच प्रश्न म्हणजे गावातले मला विचारतात की गोव्यामध्ये दारू किती स्वस्त आहे. तर माझं त्यांच्यावर उत्तर असं असतं की गोवा हा फक्त दारूसाठी नाही आहे, तर हा पर्यटन स्थळासाठी आहे. आणि जर तुम्हाला जीवनामध्ये काहीतरी अनुभवायचं असेल किंवा काहीतरी स्वर्गासारखं बघायचं असेल तर गोव्याला नक्की भेट द्या. तर मला एकदा माझ्याच शिक्षकांनी विचारलं होतं, जर तुला असं प्रश्न विचारलं गेलं की महाराष्ट्र की गोवा, त्या दोघांमध्ये जर तू ओपिनियन पोल झाला तर तू काय निवडशील. तर मी त्यांना आधी उत्तर दिलं होतं की महाराष्ट्र, कारण माझी ती जन्मभूमी आहे. तर आता माझा विचार बदलला आहे. तर मी आता ठामपणे सांगीन की गोवा म्हणून, कारण इथे जी सुखसुविधा किंवा जी
फॅसिलिटीज आहेत त्या आम्हाला आमच्या महाराष्ट्रामध्ये भेटत नाही किंवा इथे जो दर्जा दिला जातो प्रत्येक विद्यार्थ्यांना किंवा शिक्षणाकडे जो शिक्षणाचा जो लेवल आहे तो डिफरंट आहे, तसा आम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळत नाही. तर सरकार म्हणजे आता जे सरकार आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी असंच पुढे कार्यरत ठेवावं. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सोनिका गावस. आयज गोव्याक घटक राज्य म्हणून 35 वर्सां कंप्लीट जाली आणि आमचो गोवा स्वावलंब जालो. तर खरोच आमचो गोवा स्वावलंब जालो काय हो प्रत्येक मनशाक आयज प्रश्न म्हणजे प्रत्येक मनशान हो प्रश्न स्वताक करपाक जाय. तर म्हाजें अशें उत्तर आहा की ना. गोव्याची प्रगती म्हणा, डेव्हलपमेंट म्हणा, हे सगळे आमदार, मुख्यमंत्री यांच्या हातान आसता. तर ते आयज कितें करता, तर तेंचें काम कितें, तर त्यांनी विधानसभेत बसून लोकां खातीर कायदे करप किंवा लोकांचे जे कितें प्रॉब्लम्स आसा ते तेंच्यांनी सॉल्व करप. पूण आयज आमकां तें चित्र पळोवपाक मेळना. गोव्याचो प्रत्येक युवक, प्रत्येक मनीस आनी हेका कारणीभूत कोण आसा, तर गोव्याचो प्रत्येक युवक. कारण जेन्ना प्रत्येक युवकाचो टायम येयल्लो की गोव्या खातीर कितें करपाचें, तेन्ना आमी तें केलें ना. म्हणजे जेन्ना आमच्या गांवांनी इलेक्शन जाता तेन्ना आमी आमदार आमी फुडलो विचार न करता आमी त्या आमदाराक निवडून हाडटा. तशें करपाक जायना. तर आमी फुडलो विचार करून आमच्या आमदाराक निवडून हाडपाक जाय. आनी आतां जर युवकाची विचार करपाची क्षमता अशी आसपाक जाय की आतां जर आमकां एका पोस्टा खातीर अप्लाय करपाक जाय तर आमी आमच्या आमदारा कडेन वयता. पूण आमी कशीं वयता, आमच्या हातीन क्वॉलिफिकेशनाचें कितें नासता, टॅलंट आमी आमचो सगळो घरा दवरून त्या आमदारा कडेन वयता आनी ताका सांगता की आमकां ह्या तूं कामाक लाय म्हणून. पण अशी विचार युवकाचो नसता. त्यांनी सगळे आपले क्वॉलिफिकेशन घेवन, आपलो टॅलंट घेवन त्या आमदारा कडेन वचपाक जाय आनी हक्कान सांगपाक जाय की आपणाक त्या पोस्टाक कामाक लाय, आपणाक तो पोस्ट जाय म्हणून. आनी ही जर प्रत्येक युवकाची हो जर विचार आसत जाल्यार खंय तरी आमच्या ह्या गोवा आसा तो प्रगती मार्गाचेर वचूं शकता. तर म्हाका प्रत्येकाक अशें सांगपाक जाय की हो विचार तुमी तुमच्या मनान दवरा आनी फुडलो विचार करून आपलो आमदार किंवा आमचे जे कितें फुडले कितें बरें करतले आनी जे कितें कोण करूं शकता त्याच आमदारांक निवडून हाडा. धन्यवाद.